हॅलो, हाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उंबरठा पट्टी आणि बॉर्डर पट्टीचं परफेक्ट मेजरमेंट सहित ट्रेसिंग कसं करायचं ते. त्याच्यासाठी मी ॲज अ ट्रेसिंग पेपर म्हणून पेपर कॅनव्हास घेतलेला आहे. त्याच्यावर मी ही डिझाईन ड्रॉ करणार आहे. त्याच्या परफेक्ट मेजरमेंटसाठी आपण इथं पेपर घेणार आहोत. त्याच्यावरती 7 इंच बाय 8 इंच असं आपण त्याला कट करून घेतलेला आहे. पेपरला आपण मध्यभागून फोल्ड करून घ्यायचंय. फोल्ड केल्याच्या नंतर तिथे आपल्याला दोन्ही साईडला एक मध्य काढून घ्यायचं आहे. ओपन करून पुन्हा दुसऱ्या साईडने सेम फोल्ड करून आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. चारी साईडला डॉट आल्यानंतर ते डॉट आपल्याला स्क्वेअर डायमंड शेपमध्ये आपल्याला ते डॉट जॉईंट करून घ्यायचे आहेत. दाखवल्या पद्धतीने ते डॉट्स आपण जॉईन करून घेऊयात. स्केलच्या टेपच्या मदतीने ते जॉईन करून घ्यायचे परफेक्टली. आउटर साईडचा डायमंड कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला इनर साईडला अजून एक डायमंड आपल्याला काढायचा आहे. त्याच्यासाठी परत आपण वरतून खालतीपर्यंत 2-2 इंचचा डॉट चारही साईडने ते डॉट देऊन द्यायचे आहेत. डॉट दिल्याच्या नंतर आपल्याला इनर साईडने ते डॉट जोडून घ्यायचे आहेत. ते डॉट जॉईंट झाल्याने आपल्याला एक स्मॉल असा डायमंड तिथे तयार होऊन जाईल. सर्व डॉट व्यवस्थित जॉईंट करून झाल्यावर आपल्याला ते सर्व डॉट्सला होल करून घ्यायचं आहे. ते होल झाल्याच्या नंतर आपण ट्रेसिंग पेपरवर ही उंबरठा पट्टी ट्रेस करायला घेणार आहे. उंबरठा पट्टीची साईज आपण 39 इंच अशी घेणार आहोत. त्याच्यामध्ये बरोबर 4 डायमंड्स बसतात मोठ्या साईजचे. ही बरोबर 39 इंचची आपली बनवून तयार होते. आता आपल्याला ही डिझाईन ट्रेसिंग पेपरवर काढायला घ्यायची आहे. डिझाईन काढण्यासाठी आपल्याला कार्बन पेपरची गरज नाही आहे. आपण ह्या पेपरला जे डॉट दिलेले ते डॉट्स आपण ट्रेसिंग पेपरवर उमटवायचे आहेत आणि ते जॉईन करून घ्यायचे. ही डिझाईन ट्रेस करताना सुरुवातीला पेन्सिलनेच ट्रेस करायची. नंतर तिला आपण डार्क करू शकतो मार्करने, स्केच पेनने वगैरे. तिला नंतर डार्क करून घेता येते आपल्याला. फर्स्ट ड्रॉ केलेला आहे डायमंड, त्याच्या शेजारी सेकंड डायमंडसाठी पेपर ठेवायचा, डॉट ड्रॉ करायचे आणि ते डॉट जॉईन करून घ्यायचे. असे आपल्याला सेम 4 डायमंड बनवायचे आहेत. ते बरोबर आपले 39 इंचच्या साईजमध्ये ही पट्टी तयार होते. 4 डायमंड्स आपण असे काढले की परफेक्ट मेजरमेंटमध्ये ही उंबरठा पट्टी आपली रेडी झालेली आहे. ही उंबरठा पट्टीची साईज आपण आपल्या डोरच्या साईजनुसार किंवा ऑर्डरनुसार हिला कमी जास्त करू शकतो. मी आता हे ट्रेसिंग डार्क करून घेणार आहे स्केच पेनने, जे आपल्याला चांगलं दिसेल तेव्हा. आणि नंतर हे ट्रेसिंग जेव्हा आपल्याला नॉन ओव्हनवरती किंवा रेक्झिनवरती ड्रॉ करायचं असतं तेव्हा आपण याच्यासाठी कार्बन पेपर यूज करू शकतो. नंतर ही उंबरठा पट्टी आपण कट करून घ्यायची ट्रेसिंग पेपरमधून सरळ अशी. जेवढ्या साईजमध्ये आपण बनवलेली डिझाईन तेवढ्या साईजमध्ये तिला कट करून घ्यायची, म्हणजे आपल्याला फोल्डिंग करून ठेवायला इझी होतं. तुम्हाला ही ट्रेसिंग आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर वेगळी ट्रेसिंग हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. मी त्या कशी सोप्या पद्धतीने करायची त्याचा मी व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करेन.